सासूबाई नमो नमः सासूबाई. हे कॅश कम ऑन यार, म्युझिक लावा ना. गाणी वगैरे का नाही लावली? अय्या, तुम्हाला पण गाणी आवडतात? मला पण गाणी खूप आवडतात. तुम्हाला कुठल्या प्रकारचं म्युझिक आवडतं? मला ना ढोलकीच्या तालावर. नाही कसं आहे ना, मी कोल्हापूरची आहे ना. कोल्हापुरात इतके छान छान ढोलकी वादक आहे, मी तुम्हाला सांगू काय वाजवतात. तुम्ही एकदा ऐकाल ना तर ऐकतच राहाल. वहिनी, त्यांना इंडियन म्युझिक आवडतं. काही हरकत नाही, आपण दुसऱ्या विषयावर बोलू ना. कॅश, व्हॉट इज दिस? पार्टी आहे, म्युझिक नाही आणि सीडी पण नाही, गाणंही नाही. अहो सीडी कशाला, मी आहे ना. मी चांगलं गाते. अय्या वाव, तुम्ही गाता? अहो मग वाट कसली बघताय? काहीतरी झणझणीत होऊन जाऊ द्या तुमच्या कोल्हापूरचं. हा हो का, बरोबर चालेल, गाते आम्ही. वहिनीने गायला सुरुवात केली तर पार्टी लगेच संपेल. कॅश, काहीतरी कर लवकर, नाहीतर सगळं काहीच फिनिश. अगं अगं, हे काय? त्या लावणी म्हणत होत्या आणि तू ते काय चालू केलंस? अगं म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं, हे म्युझिक आहे का? अगं काय करतेस? आम्हाला ऐकायचं ना गाणं. नाही, आम्हाला त्यांचं गाणंच ऐकायचंय. नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. वहिनींचं गाणं इतकं स्वस्त नाहीये पार्टीत ऐकावं असं. ओके नाही वहिनी? पण कॅश, मी आत्ता गाते ना. अहो वहिनी, तुम्ही मोठ्या कलावंत आहात. तुमच्या अशा स्वभावामुळे तुमची कदर कोणी करत नाही. अहो तुम्ही कुठेही उठता आणि कुठेही गाता. काय वहिनी, आपण तुमच्या गाण्यासाठी स्पेशल पार्टी अरेंज करू, हो की नाही? चालेल ना वहिनी? नाही पण मी काय म्हणते कॅश, एक कडवं गाऊ का? नाही नको. ठीक आहे कॅश, पण आता काही खायला तरी देणार आहेस की नाही? येस, वेअर इज द मेन्यू? आज मेनू स्पेशल आहे. वा, गेस करा काय असेल? आमरसपुरी. वाव, आमरसपुरी मागवत्या. सुनबाई, ए सुनबाई, आमरसपुरी घेऊन ये. आमरसपुरी घेऊन ये. हा गायत्री बोलती. हो तिची सासू. येताय ना तुम्ही? चौकात आलात ना की उजवीकडे वळा, दुसरा बंगला आमचा, आभाळ माया. या, मी वाट बघते. काय? सगळ्यांना फोन करून झाले. आता थोड्या वेळात इथे दुसरा अंक सुरू. सगळ्या खऱ्या सासवा येतील नक्कल बघायला. काय चाललंय काय खाली? आमरसपुरी खायची आहे, त्यांची वेळ झालीये. नाही मीरा, तू त्यांच्या समोर मला मदत नाही करायची. आई मी येणार, तुम्हाला त्रास झाला तर? नाही होणार. गेल्या वेळी मी त्यांना चांगलीच पुरून उरली. आणि ही सगळी गंमत चालली आहे ना माझ्यासाठी. तूही याच्याकडे असंच बघ. त्यांना आमरस हवाय ना, मी देते ना त्यांना आमरस. काय झालं सासूबाई, काही हवंय का? अगं माझ्या मैत्रिणींना भूक लागलीये. आमरसपुरी कुठे आहे? हो आणते. हा कॅश, यू आर सिम्पली ग्रेट. हा, वाघाची एकदम शेळी करून टाकलीस तू. गेल्या वेळेला काय बोलत होत्या त्या? नाही कसं आहे ना, गेल्या वेळी त्या सासूबाई होत्या ना, आता त्या सुनबाई आहेत आमच्या सारख्या. तुम्हाला माहितीये का, सासू होण्यात जी मजा आहे ना, ती अजून कशातच नाहीये. हो ना, आराम करायचा आणि आदेश द्यायचा, ही दोनच कामे. अगं तुम्ही सासूबाईंचा केटक केलंय तर एवढ्या खुश आहात. खऱ्या सासू व्हाल तर केवढ्या खुश व्हाल. मला तर बाई आजही सासू व्हायला खूप आवडेल. हा बरं ऐका ना, मी काय म्हणते, तुम्ही सासूबाई बनून आलात ना, मग तुम्ही तुमच्या सासूबाईंबद्दल 2-2 शब्द सांगा ना, काय मज्जा येईल ना. आंबे खाताना कारल्याची कशाला आठवण? हो अगदी बरोबर. नाही मला हे म्हणायचं होतं की प्रत्येकीनं सासूचा वेश केलाय ना, तर प्रत्येकीने आपली
आपली म्हणजे आपल्या सासूची ओळख करून द्या. या काय बोलतायत मला काहीच कळत नाहीये. वहिनी नक्की तुम्हाला काय म्हणायचंय? नाही म्हणजे मला हे म्हणायचंय की तुमच्या वेशावरून तुमच्या सासूबाई कशा आहेत ते कळलं आम्हाला, पण त्यांचं चालणं कसं आहे, बोलणं कसं आहे ते कळायला नको का? वहिनी म्हणजे असं कुणाला समजणार नाही, त्यापेक्षा तुम्हीच करून दाखवा ना, म्हणजे सगळ्यांनाच कळेल. चालेल चालेल करते हा सुरुवात. नमस्कार, मी गायत्री विनायक रत्न पारखी. माझी 3 मुलं, 3 सुना, 4 नातवंडे आहेत. मला माझ्या 2 सुना कॅश आणि अभिलाषा खूप चांगल्या आहेत. मला दोघींचा खूप अभिमान आहे. मला माझ्या घराचाही खूप अभिमान आहे. मला माझ्या कोल्हापूरचाही खूप अभिमान आहे. मला माझ्या नाशिकचाही खूप अभिमान आहे. मला माझ्या देशाचाही खूप अभिमान आहे. भारत माझा देश आहे. मला माझ्या देशावर खूप प्रेम आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. वहिनी अहो तुम्ही प्रतिज्ञा सुरू केली. टाळ्या टाळ्या टाळ्या. अहो म्हणजे नक्कल म्हणा ना सरळ, पण सासू बद्दल चांगलं नाही हा बोलू शकत मी. सॉरी. हो मग वाईट बोल. हा येस येस दिस इज गुड यार. मनातली सगळी भडासच काढून टाकू. आई घेतली तुमची मिमिक्री? हो ग, हे मी अशी बोलते? नाही हो, तुमची नक्कल सुद्धा त्यांना करता येत नाही, हेच दुःख आहे. त्यांच्या सासवा कशा नाही आल्या अजून? येतील ग, मी सगळ्यांना फोन केलेत ना, मग येतील ते. बरं त्या विचारतायत त्या आमरसाचं काय झालं? फ्रीझर मध्ये आहे म्हणावं, बर्फाचा गोळा झालाय. आता बघूया आमरस पुरी खातात का आईस्क्रीम पुरी. हॅलो, हा भोसले बाई, कुठपर्यंत पोचलाय? चौकात ना, मग तिथून उजवीकडे वळलात ना की दुसरा बंगला आमचा, आभाळ माया. हो हो. अरे वा, हे तर फारच छान झालं. पण सगळ्याजणी एकदम घरात येऊ नका, आधी थोडा वेळ खिडकीमध्ये उभ्या राहा. बर बर, मी वाट पाहते. या आला की त्या येत आहेत. खाऊन घेऊया का कॅश? हो हो, एक मिनिट. सुनबाई, ए सुनबाई, अगं काय झालं आमरसपुरीचं? आणतेस ना? आणते आणते, गरमागरम पुऱ्याही आणते आणि सासवाई आणते. आई कुठलंय सगळं? आता बघ मज्जा. आले आले सासूबाई. लवकर. आलं. करा सुरू. वाव, आमरस. आईस्क्रीम. कॅश, यू सेड आमरस पुरी. सुनबाई काय आहे? आमरस? हो, म्हणजे तो थोडासा गोठलाय. अहो असा कसा गोठला? ते की नाही एक सायन्स आहे. काय आहे की एखादा द्रव पदार्थ 0 सेल्सिअस अंशापर्यंत थंडाव्यात ठेवलं ना की त्याचं हळूहळू घन पदार्थात रूपांतर होतं आणि तो गोठतो. बरोबर, गोठलाय हा फ्रीझर मध्ये ठेवल्याने. गोठलाय. फ्रीझर? फ्रीझर मध्ये कोणी ठेवायला सांगितला? या सासूबाईंनी सांगितलं म्हणून. वहिनी तुम्ही सांगितलं होतं फ्रीझर मध्ये ठेवायला? नाही नाही कॅश, मी कधी सांगितलं तुम्हाला? अहो तुम्हीच तर म्हणालात ना, तुम्ही विसरलात. तुम्ही आठवा बघू, डिलिव्हरी बॉयनी डिलिव्हरी दिली. तो आमरस घेऊन तुम्ही माझ्याकडे आलात. आले. तो आमरस माझ्या हातात देत काय म्हणालात? काय म्हणाले? सुनबाई, हे फ्रीझर मध्ये ठेव आणि मधून मधून चेक पण कर, फ्रीझर नीट चालतोय की नाही ते म्हणून. नाही नाही नाही, मी असं नाही. हो, मी होते ना तिथे. ह्या म्हणाला की चेक करा फ्रीझर चालतोय की नाही.
आणि आमरस पण फ्रीझर मध्ये ठेवा असं म्हणाल्या. नाही मी असं म्हणाले मीरा, फ्रीज जरा बघा थोड्या थोड्या वेळाने. तेच तर आम्ही म्हणतोय की तुम्ही म्हणालात फ्रीज जरा बघा थोड्या वेळाने. नाही मी असं म्हणाले की फ्रीज जरा फ्रीज 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 बघा थोड्या वेळाने. तेच तुम्ही भरकन नाही का म्हणालात? फ्रीज जरा बघा थोड्या वेळाने, फ्रीज जरा असं म्हणालात की नाही? मग तेच जरा भरकन म्हणा बघू. फ्रीज जरा फ्रीज जरा अजून भरकन, फ्रीज जरा फ्रीज जरा अजून फास्ट. फ्रीज जरा फ्रीज जरा फ्रीज जरा फ्रीज जरा फ्रीजर 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 फ्रीजर. अय्या आलो मला आलो. काय आलं मला आलं. काय आलो? अगं बरोबर बोलले मी. फ्रीजर फ्रीजर. बघा फ्रीझर शब्द ऐकू येतोय की नाही? बरोबर म्हणून म्हटला. पण आता मला भूक लागली यार. तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघी जणी कामाला लागा. काय करायचं ते आम्ही बघतो. हा बरं हा काशी सासूबाई. हा आपण नंतर नकला करणार होतो ना, त्या आधी करू, म्हणजे तोपर्यंत आमरसही वितळेल. कशी वाटली आयडिया? मी आधी करणार हा. सो फ्रेंड, तुमच्या समोर येत आहे बेबोची सासू लोबो. हाय, आय एम बेबोज मदर इन लॉ लोबो. माझा इंटर रिलिजन मॅरेज असते. माझा नवरा मराठी असते. माझा स्वभाव एकदम शांत आहे. मी कधी बी कोणाला गाली देत नाही. ए साला, तू गणेश माझ्या गाडीला का हात लावतो? गाडीचं काय नुकसान झालं तर कोण भरून देणार? तुझा बाप. काय भयानक सासू आहे तिची. हो ना. आणि आता तुमच्या समोर येत आहे टीनाची सासू मैना लांगे. नमस्कार, मी मैना. ही बाई मला लाज वाटते. बस. खूप दिवसानंतर आला सर. बरं मला सांग, तू काय घेणार? चहा, कॉफी, काय नाही मला काही नको. बर्फ दे माझ्या डोक्यावर ठेवायला. अरे काय बोलतोयस तुम्ही? हा, पुन्हा टीना बरोबर काही टेन्शन झालं का? काय? अरे टेन्शनचा डोंगर आहे डोंगर. अरे प्रॉब्लेम कुणाच्या घरी नसतो, कुणाच्या संसारात नसतो सांग. हा, अरे बघ, तुझ्या घरी प्रॉब्लेम आहे, माझ्या घरचं राहू दे. होय, सगळं एक ना एक दिवस सॉल्व्ह होणार. टेक इट इझी. हे बघ, टेन्शन माझ्या घरचं नाहीये, टेन्शन तुझ्या घरचं आहे. तुझ्या घरी किटी पार्टी आहे म्हणून टीना गेली घरी. कम अगेन, आमच्या घरी काय आहे? घ्या, तुझ्या घरी किटी पार्टी आहे हे तुला माहिती नाही? नाही नाही, मला तसं माहिती आहे मला, आमच्या घरी किटी पार्टी आहे. मग त्यात काही टेन्शन घेण्यासारखं आहे? काय आहे टेन्शन घेण्यासारखं? अरे माझी बायको टीना माझ्या आईचा गेटअप करून गेले. टेक इट इझी रे. आज तर अरे ते थीम्स असतात ना, थीम्स. मागच्या वेळेस नाही का त्या किटी पार्टीला कुठली होती? हा, जंगल ॲनिमल.
त्यावेळेस तुझी टीना गेंडा नाही हत्ती बनून गेली होती. मी पुढे सांगू का? माल नको काय सांगू. यावेळेस ते सगळे कुत्रे तिच्या पाठीमागे लागले असतात. माझी आई गेली तिच्या मागे. टीनाच्या गेटअप मध्ये आई, आणि तेही तुझ्या घरी. अरे देवा, एक मिनिट आता काय? बोलतो. ऑपरेटर अपने पास बर्फ है क्या? बर्फ लेके आओ. विघ्नेश, टेक इट इझी. आणखी पुढे आहे. अरे देवा, काय पुढे? आणि तिला गेटअप करून बोलवणारी कोण आहे माहितीये का? कॅश. तुझी आई. काय? माझी आई? हो, तुझी आई. मदर, तुम्ही? हा, मी. तू माझा नक्कल करायला येते काय? आणि मी आत्ता चालते काय? मी नाही त्याचा चालत, तुझ्या आई चालते. हे बघा, माझ्या आईला बोलायची काही एक गरज नाहीये. तू माझा नक्कल करते ते चालते, पण मी तुझ्या आईचं नाव काढलेलं ते नाही चालते. माय गुडनेस, तुम्ही माझी 7,000 ची साडी नेसून आलात? ही साडी मला माझ्या भावाच्या लग्नात नेसायची होती. काय ग टीना, मैं महिना पहचाना तर तू माझी टिंगल करते काय? हा, मी डोनेशनच्या नावाचे पैसे घेते असं म्हणते, आणि माझे पैसे तर तू चोरते पर्स मधून. अहो सासूबाई, मी कधी तुमच्या पर्स मधून पैसे काढत नाही. हा, काय नाही, मी माझ्या आई, अभिलाषा, मीरा, कॅश कोणीही फोन उचलत नाहीये. काय करायचं आता? खूप टेन्शन आहे रे, खूप टेन्शन आहे. दादा, टेक इट इझी. तू गप्पस रे. आता तो पॅनिक झाला म्हणून मी त्याला सिरियसली म्हणतोय की शांत हो, टेक इट इझी, शांत हो. हे प्रथमेश दादा, आई असं खरंच कुणाला बोलवेल का घरी? तेही असं सुनेच्या वेशात वगैरे? हा, नाही, मला नाही वाटत. मला नाही वाटत. दादा, आई कदाचित बोलवू शकते, कारण जर तिला कॅश आणि अभिलाषा वहिनीला धडा शिकवायचा असेल तर मग. अरे, घरी सगळा गोंधळ माजेल अशाने. कळतंय का तुला काही? माजेल नाही. सुमितची आई तिच्या घरनं निघून 1 तास झालाय, बरोबर? म्हणजे ती आपल्या घरी पोचली असेल. मग ह्या सगळ्या वेळात आता आपल्या घरी गोंधळ चालू असेल. दादा, मी एक काम करतो. मी घरी जातो आणि तिथली काय परिस्थिती आहे ते पाहतो, तुम्हाला फोनवर कळवतो. आपण तोपर्यंत ज्या काही मीटिंग्स वगैरे त्या तुम्ही अटेंड करा, चालेल? ऋषी, घरात एवढं सगळं चालत असताना आमचं इथे कॉन्सन्ट्रेशन होईल का? मीटिंग अटेंड कर काय म्हणतोयस? त्यापेक्षा दादा, कोणाला तरी फोन लावून तिथूनची परिस्थिती काय ती बघून घ्या ना प्लीज. विघ्नेश, आबा गोडाऊनला जाणार होते. विघ्नेश, जरा तू एक काम कर, तू आबांना फोन कर, त्यांना माहित असेल. हा, मी करणार आहे. कोणी? तुम्ही कुठे चाललाय? हो, समजवा ना त्यांना. मी कशाला समजावू? अगं, पार्टी तुझी, मैत्रिणी तुझ्या, पार्टीची कल्पना ही तुझीच आहे. तूच समजावा, मी चालले बाबा. अहो, तुम्ही कुठे जाताय? पार्टीची जरी कल्पना माझी असली तरी सासूंबद्दल बोलायला कोणी सांगितलं? तुम्ही ना. सासूबाईंबद्दल वाईट बोलायला कोणी सांगितलेलं? तू ना. मी कुठे सांगितलं? तुम्ही सांगितलं होतं. मी नाही सांगितलं कॅश, तू सांगितलं. हो, तुम्ही सांगितलं होतं. मी नाही सांगितलं. वहिनी, तुम्हीच सांगितलं होतं. हो का? हा, मीच सांगितलेलं. पण या सासवांना इथे कोणी बोलावलं? तू ना. मी कुठे बोलवलं? तू नाही बोलावलं तर मग कोणी बोलावलं? एक मिनिट. एक मिनिट. तुम्हाला इथे कोणी बोलवलं? म्हणजे तुम्हाला सगळ्या सासवांना कोणी इथे बोलवलं? चल हो ग बाजूला. कोणाला विचारतेस तू कोणी बोलवलं म्हणून? जशी तुमची सून पार्टी तशी आमची सासू पार्टी आहे. इथे? हा, इथे. पण तुमची पार्टी इथे कशी असेल? कोणी बोलवलं तुम्हाला? कोणी म्हणजे? गायत्रीने आम्हाला बोलवलं. सासूबाई